हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मॅजिक स्टार प्रॉपर्टीज. मी तुमचा होस्ट संकेत सोहनी. आज आपण आलेलो आहोत पुण्यामधील पिंपळे सौदागर लोकेशनला. पिंपळे सौदागरमध्ये कोकणी चौक जवळ राहटणी येथे तुम्ही नवीन प्रकल्पात जर 2 BHK, 3 BHK आणि 4 BHK तेही बिगर साईज कार्पेटचे पाहताय. म्हणजेच 2 BHK तुम्हाला ऑलमोस्ट 850 स्क्वेअर फीटचे असणार आहेत. 3 BHK 1100 प्लस कार्पेटचे असणार आहेत आणि 3 BHK तुम्हाला ऑलमोस्ट 1300 प्लस कार्पेटचेही असणार आहेत आणि 4 BHK 1700 प्लस कार्पेटचे असणार आहेत. तर खूप सारे व्हेरियंट्स इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि बजेट इथले स्टार्ट जे होणार आहे ते ऑलमोस्ट 1 CR पासून स्टार्ट होणार आहे. जर तुमची रिक्वायरमेंट पिंपळे सौदागर लोकेशनवर असेल तर आजचा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. तर नेहमीप्रमाणेच आधी आपण बघूया सॅम्पल फ्लॅटची टूर आणि नंतर घेऊया उर्वरित प्रोजेक्टची माहिती. पण त्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा, कारण तुम्हाला आपल्या चॅनलवरती तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे फ्लॅट पाहायला मिळतील. आता आपण आलो आहोत सॅम्पल फ्लॅटमध्ये. हा सॅम्पल फ्लॅट आहे 3 BHK. एंट्री केल्यानंतरच तुम्हाला दिसत ही एंट्रन्स लॉबी आणि ह्या लॉबीची साईज तुम्हाला 9.10 बाय 4.11 स्क्वेअर फीटची बिगर साईजची अशी इथे एंट्रन्स लॉबी असणार आहे. एंट्री नंतरच फर्स्ट असणार आहे ही बेडरूम. ह्या बेडरूमला तुम्ही गेस्ट बेडरूम किंवा मास्टर बेडरूम देखील म्हणू शकता, कारण ह्या बेडरूमची साईज 11.2 बाय 10.5 स्क्वेअर फीटची ही बेडरूम असणार आहे. ह्या बेडरूमला अटॅच असणार आहे वॉशरूम. त्यानंतर बेडरूम मध्ये एक युनिक पॉइंट दिलेला आहे, तो म्हणजेच इथे आहे स्टडी रूम. ह्या स्टडी रूमची साईज 6.1 बाय 5.10 स्क्वेअर फीटची ही स्टडी रूम तुम्हाला इथे मिळणार आहे. त्यानंतर तिथे असणार आहे बाल्कनी. ह्या बाल्कनीची साईज तुम्हाला 6.1 बाय 15.10 स्क्वेअर फीटची ही बाल्कनी असणार आहे. जर तुम्हाला बाल्कनीमध्ये मास्टर बेडरूमची बाल्कनी आणि लिव्हिंगची बाल्कनी थोडी सेपरेट करायची असेल तर तुम्ही इथे पार्टिशन देखील करू शकता. आणि ह्या बाल्कनीला असणार आहेत इथे ग्लास, जेणेकरून आपले इलेव्हेशन खूप छान प्रकारे दिसते. त्यानंतर एंट्री करूया आपण हॉलमध्ये. हा आहे प्रशस्त लिव्हिंग अँड डायनिंग एरिया. याची साईज तुम्हाला 11.2 बाय 21 स्क्वेअर फीटचा लिव्हिंग आणि डायनिंग एरिया इथे मिळणार आहे.
लिव्हिंग आणि डायनिंग एरिया नंतर इथे असणार आहे किचन एरिया. तुम्ही पाहू शकता किचन हे पूर्णपणे हिडन असणार आहे आणि किचनची साईज पण तुम्हाला 13x9.10 स्क्वेअर फीटची असणार आहे. हे एल शेप मध्ये तुम्हाला इथे प्लॅटफॉर्म मिळणार आहे. तुम्ही पाहू शकता किचन हे खूप चांगल्या प्रकारे डेकोरेट केलेले आहे, जेणेकरून तुम्हाला ह्या प्रकारे किचन ट्रॉलीज किंवा हे कॅबिनेट्स तुम्ही करू शकता. डेव्हलपर कडून ह्या सर्व गोष्टी तुम्हाला मिळणार नाहीत, पण आयडिया नक्की मिळेल. आणि इथे आहे ड्राय बाल्कनी. आता बघूया आपण सेकंड बेडरूम. हे बेडरूम आहे किड्स बेडरूम तुम्ही याला म्हणू शकता, कारण ह्या बेडरूमची साईज 10.10x10 स्क्वेअर फीटची असणार आहे. आणि ह्या बेडरूम मध्ये तुम्हाला स्पेशल इथे वॉर्डरोब साठी स्पेस देखील मिळत आहे, त्यामुळे तुमची बेडरूम फुल्ली तुम्हाला यूज करायला मिळू शकते. डायनिंग एरियाच्या बॅक साईडलाच असणार आहे कॉमन वॉशरूम आणि माझ्या बॅक साईडला असणार आहे कॉमन वॉश बेसिन पॉइंट. आता तुम्ही पाहताय लास्ट बेडरूम म्हणजेच थर्ड बेडरूम. आणि ह्या बेडरूमची साईज तुम्हाला 13.5x10.9 स्क्वेअर फीटची ही बेडरूम असणार आहे, म्हणजेच खूप प्रशस्त अशी ही बेडरूम आहे. आणि ह्या बेडरूम मध्ये देखील तुम्हाला इथे वॉर्डरोब स्पेस मिळणार आहे. त्यानंतर ह्या साईडला दिलेला आहे अटॅच वॉशरूम. ह्या वॉशरूम मध्ये म्हणजे सर्व वॉशरूम मध्ये तुम्हाला सीपी आणि सॅनिटरी ही टॉप ब्रँडेड टोटो कंपनीचे असणार आहेत. आता पाहिला तुम्ही हा सॅम्पल फ्लॅटचा व्हिडिओ. आता घेऊया प्रोजेक्टची माहिती. हा प्रोजेक्ट पीसीएमसी मधील पिंपळे सौदागर येथील रहाटणी लोकेशनला असणार आहे. प्रोजेक्ट हा न्यू लॉन्च झालेला आहे. टोटल 3.5 एकर्स मध्ये प्रोजेक्ट आहे. त्यामध्ये 3 टावर येणार आहेत. ग्राउंड प्लस 3 लेवल पार्किंग प्लस 22 स्टोरेजच्या बिल्डिंग असणार आहेत. ॲम्युनिटीज मध्ये तुम्हाला 40+ ॲम्युनिटीज दिलेले आहेत. त्या ग्राउंड लेवल, पोडियम लेवल आणि रूफटॉप लेवलला देखील इथे ॲम्युनिटीज असणार आहे. यामध्ये 2, 3, 4 BHK जे व्हेरियंट्स आहेत ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पूर्ण त्याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. प्रोजेक्टचं पोझिशन जे आहे ते डिसेंबर 2027. बिल्डर कमिटमेंट अँड रेरामध्ये डिसेंबर 2028 हे मेन्शन केलेलं आहे. प्रोजेक्टबद्दल अजून काय माहिती हवी असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा.
आणि आपली साईट व्हिजिट बुक करा. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपले व्हिडिओ पाहत राहा आणि घर घेत राहा.